राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे तयार आणि आपलं कराळे ऑनलाईन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, हा संदेश यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या राज्यामध्ये 16 तारखेपासून मात्र भयंकर उष्णता निर्माण होणार आहे आणि ते त्याप्रमाणेच आज आपण तुम्हाला हे जाणवत बी असेल की मागील 2 दिवसापासून तापमानामध्ये वाढ होत आहे आणि याची उच्चांक पातळी जी आहे हे विदर्भातला जो काही भाग आहे जसं की यवतमाळ आहे, अकोला आहे, अमरावती आणि चंद्रपूर या भागामध्ये या उष्णतेची दाहकता सर्वात जास्त राहणार आहे. परंतु याच उष्णतेसोबतच काही ठिकाणी मात्र बऱ्याचशा शेतकऱ्यांना संभ्रम सुद्धा टाकणारा असा संदेश आलेला आहे की पाऊस सुद्धा पडणार आहे. तर हा पाऊस नेमका कुठे पडणार आहे आणि किती तारखेला पडणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी या उष्णतेच्या पाठीमागचा जो काही भाग आहे तो मी तुम्हाला सांगू इच्छितो, कारण आपल्याकडे उत्तर भारतामध्ये उच्च दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्या कारणाने आपल्याकडे ही उष्णता जी आहे उत्तर भागाकडून मुंबईकडे येणाऱ्या जे काही वाऱ्या आहेत या वाऱ्यांसोबतच या राज्यभरामध्ये उष्णतेला वाढ होत आहे. तसंच ही उष्णता सर्वांसाठीच एक फार मोठे त्रासदायक ठरणार आहे. 16 तारखेपासून मात्र आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं 16, 17, 18, 19, 20, 21 हे काही 4-5 दिवस आहेत. या 4-5 दिवस मात्र ही उष्णता असह्य होणार आहे. या उष्णतेमध्ये शक्यतो बाहेर जाण्याचं टाळणे गरजेचं आहे, कारण यामध्ये आपल्या घरामध्ये असलेले जे कूलर आहेत किंवा एसी सुद्धा आहेत हे सुद्धा फेल होणार आहेत. हे सुद्धा आपल्याला जी उष्णतेची दाहकता आहे ती दाहकता शमवण्यास अक्षम राहणार आहेत. तेव्हा या येणाऱ्या आठवड्यामध्येच म्हणजे 16 ते 22 तारखेपर्यंत आपण जास्तीत जास्त आपल्या शरीरातलं जे डिहायड्रेशन आहे, पाण्याची जी कमतरता आहे ती होऊ नये म्हणून सर्वात जास्त आपण एक पाणीही आपण पिलं पाहिजे व लहान लेकरांची व ज्येष्ठ नागरिकांची या लोकांची काळजी घेण्यासारखं म्हणजे त्यांनी 11 वाजेच्या नंतर घराच्या बाहेर जाण्याचं टाळणं फार गरजेचं आहे, कारण शरीर सदृढ तर सर्वच काही, परंतु वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळेस ही निसर्गासोबत जी आपल्याला लढाई लढायची आहे त्याची आपण पूर्व नियोजित थोडस सुरक्षा बाळगूनच आपल्याला या निसर्गासोबत आपल्याला समोरील जे काही आपली कामं आहेत ते करायचे आहेत. त्या अनुषंगानं या उष्णतेच्या दाहकतेपासून आपणा सर्वांनाच एक हा संदेश देत आहे, कारण येणारे 4-5 दिवस फार आपल्याला त्रासदायक ठरणार आहेत. त्या अनुषंगाने आपण स्वतःची काळजी घ्या व हा संदेश इतर शेतकऱ्यांना सुद्धा आवर्जून पाठवण्याचा प्रयत्न करा, कारण हवामानाचा आणि पावसाचा अचूक अंदाज आतापर्यंत मी तुम्हाला दिलेला आहे. आणि शेतकरी बंधूंनो, आजही तुम्ही पेपर किंवा मीडियामध्ये बघत असताल, कारण यावर्षी जो पावसाळा आहे 2026 ला कसा पावसाळा होणार, काही लोकांनी तर 72चा दुष्काळ सांगितला होता वगैरे वगैरे बरेचसे असे व्हिडिओ होऊन गेले. परंतु मी जानेवारी महिन्यामध्ये 2026 पावसाचा अंदाज म्हणून हा व्हिडिओ दिला होता. त्यामध्ये मी दिलं होतं की या वर्षी पाऊस हा सरासरी साधारणच राहणार आहे आणि 94% पर्यंत आपल्याकडे हा पाऊस राहणार आहे. त्याच्यामुळे जास्त नुकसान होणार आहे किंवा पाऊस पडणार नाही किंवा दुष्काळ फार भयंकर राहणार आहे अशी चिंता मात्र आपण करू नका, कारण खरीप सीझन सर्वसाधारण आवश्यकतेपेक्षा जास्त पाऊस पडण्याऐवजी जे काही पाऊस आहे त्यामध्ये सर्वसाधारण पाऊस पडणार आहे व बऱ्याचशा ठिकाणी खरीप हे हंगाम चांगलं शेतकऱ्यांना जाईल अशी अपेक्षा आहे. व येणाऱ्या जो काही 23 आणि 24 तारखेला आपल्याकडे पाऊस पडणार आहे तो पाऊस जो आहे तो कर्नाटक या एरियामध्ये हा पडणार आहे. त्यात 19 तारखेला लातूर या जिल्ह्यामध्ये थोडा ढगाळ वातावरण राहील व तुरळक प्रमाणामध्ये पाऊस पडेल. परंतु 23 आणि 22 ही जे 2 तारखा आहेत या 2 तारखांना मात्र कर्नाटकचा जो काही विदर्भ हलकी वगैरे जो परिसर आहे त्या परिसरामध्ये चांगला पाऊस पडेल. तसंच नांदेड जिल्ह्यामध्ये भोकर, देगलूर, मुखेड या भागामध्ये हिमायतनगर असेल इथे ढगाळ वातावरण राहील व हलका तुरळक प्रमाणामध्ये पाऊस पडेल. तसंच पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग आहे
ज्याच्यामध्ये की सांगली वगैरे या भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. पुणे या ठिकाणी 23 तारखेला हलका आणि मध्यम स्वरूपाचा परंतु वाऱ्याचा जोर जास्त राहील अशा पाऊस होणार आहे. तसंच केज, बार्शी आणि धाराशिव, अहिल्यानगर या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहील व 23 तारखेला काही क्षेत्रावर हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत आवर्जून तुम्ही पोहोचवा व पुढील संदेश व पुढील पावसाचा जो काही अंदाज आहे तो अचूक तुम्हाला लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.